नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये 19 ऑगस्ट 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो, पश्चिम किनारपट्टीलगतच्या प्रदेशाकडून। या ठिकाणी आपण रडारवरती बघू शकताल की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो, वसई विरार आहे, बोईसर आहे, मुंबई आहे, माथेरान आहे, त्यानंतर लोणावळा आहे, अलिबाग आहे, मुरुंद आहे, महाड आहे, दापोली आहे, चिपळूण आहे, त्यानंतर रत्नागिरी आहे, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, विटा आहे, कराड आहे, वडूज आहे, सातारा आहे, भोर आहे, बारामती, दौंड, इंदापूर, पुणे, चाकण, त्यानंतर जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे, म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर हा नंदुरबारचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नंदुरबार आहे, साक्री आहे, शिरपूर आहे, धुळे आहे, त्यानंतर शेंदवा आहे, चोपडा आहे, त्यानंतर इकडं जळगाव आहे, रावेर आहे, मुक्ताईनगर आहे, त्यानंतर इकडं अंबळनेर, चाळीसगाव या खानदेशच्या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। फारसा पाऊस या ठिकाणी पडणार नाही। त्यानंतर इकडं मनमाड आहे, त्यानंतर इकडं श्रीरामपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, त्यानंतर इकडं अहिल्यानगर आहे, जामखेड आहे, त्यानंतर दौंड आहे, बारामती, इंदापूर, त्यानंतर पंढरपूर आहे, सांगोले आहे, बार्शी आहे, धाराशिव, सोलापूर, नळदुर्ग या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे परळी वैजनाथ आहे, बीड आहे, माजलगाव आहे, परळी वैजनाथ, त्यानंतर परतूर आहे, जालना आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, सिल्लोड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे लातूर आहे, अहमदपूर आहे, उदगीर आहे, त्यानंतर देगलूर आहे, त्यानंतर इकडं बसमत आहे, अर्धापूर आहे, भोकर आहे, पेठउमरी, नायगाव, कंधार, मुखेड, देगलूर, धर्माबाद, भैसा, हिमायतनगर, तोवा, बसमत, त्यानंतर औंढा, नागनाथ, पूर्णा आहे, त्यानंतर इकडं परभणी आहे, जिंतूर आहे, मंठा, शेलू, परतूर, पाथरी, माजलगाव, देऊळगाव राजा, जालना, जाफराबाद, भोकरदन या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बोलूया मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण बघू शकत असाल, यवतमाळ आहे, डिग्रस, दारवानेर, आर्णी, पुसद, घाटंजी, पांढरकवडा, त्यानंतर पुसद आहे, त्यानंतर आर्णी आहे, उमरी आहे, आदिलाबाद आहे, किनवट आहे, उमरखेड आहे, त्यानंतर इकडे डिग्रस, त्यानंतर कारंजा लाड आहे, त्यानंतर मंगरुळपीर, मानोराव, वाशिम, मालेगाव आहे, त्यानंतर पातूर, अकोला, बाळापूर, त्यानंतर खामगाव, जानेफळ, मेहकर, मोताळा, नांदुरा, बुलढाणा, चिखली, मलकापूर, जळगाव, जामोद या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। दाट स्वरूपाचा म्हणजेच की मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज कुठेही बघायला मिळणार नाही। त्यानंतर इकडं आपण अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती आहे, चिखलदरा आहे, परतवाडा, अचलपूर, त्यानंतर अमरावती, मोजरी, मोर्शी, आष्टी, त्यानंतर चांदूर आहे, पुलगाव आहे, त्यानंतर कारंजा, वरुड, नरखेड, पांडुर्णा, त्यानंतर काटोल, कोंडाली, चौसार, त्यानंतर सावनेर आहे, धवलपूर आहे, नागपूर आहे, त्यानंतर आमटेक आहे, मौंडा आहे, उमरेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला अमरावती, नागपूर आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये किरकोळ स्वरूपाचा ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। तर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो। त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, साकोली आहे, अर्जुनी, मोरगाव आहे, गोंदिया आहे, त्यानंतर आमगाव आहे, देवरी आहे, कोरची आहे, त्यानंतर इकडं बघू शकता मित्रांनो आपण घोटी आहे, किन्नी आहे, डोंगरगड आहे, राजनंदनगाव आहे, खैरागड आहे, त्यानंतर इकडं कोरची आहे, त्यानंतर इकडं वळू शकता आपण मित्रांनो धानोरा, गडचिरोली, चमरोशी, आरमोरी, ब्रह्मपुरी, अर्जुनी, मोरगाव, त्यानंतर चंद्रपूर, पोबोर्णा,
राजुरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो. तर ही होती मित्रांनो 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.